नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता एप्रिल महिना चालू आहे आणि गावाकडे तर फणस पिकायला लागलेले आहेत। तर मित्रांनो, फणसापासून आहे ते वेगवेगळे पदार्थ बनवले जातात। तर मला फणसापासून धामगे बनवता येतात, तर धामगे आपण बनवणार आहोत। फणस बऱ्यापैकी चांगला पिकलेला आहे। तर बघा, मी आता गरे काढतोय। हे बघा, बरका फणस असे गरे काढून घ्यायचे। तर सर्व काढून घेतो मी पटापट। तर बघ, आपण असे गरे काढून घेतलेले आहेत। आता यातून ज्या त्यांच्या बिया असतात त्याला अटला म्हणतो आम्ही। तर ह्या बघा, या अटला आहे त्या सुद्धा काढून घ्यायच्या। तर या अटलांची ना मित्रांनो भाजी खूप चांगली होते। भाजी म्हणजे भाजून भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो। डिंडा आता असतो ना, तर डिंडाची भाजी या टायमामध्ये त्या डिंड्याच्या भाजीमध्ये या अटला आहेत त्या टाकायच्या। भाजी आहे ना खूप जबरदस्त होती। आणि त्याच्यामध्ये सुकी सुकट आहे ती भाजून त्यामध्ये टाकायची। नक्की आपण सुद्धा बनवू ती। आता ह्या अटला आहेत ना, अटला सुकल्यानंतरला नक्की उद्या परवा आपण बनवू भाजी। तर आपल्याकडे म्हणजे सर्व मटेरियल आता आहे महत्त्वाचं। आणि आता डिंडा पण रानामध्ये झाला असेल तर। आणि ह्या अटला ना भाजून खूप चांगले लागतात, टेस्टी, लय भारी। त्यांना माती लावून ठेवलं ना की त्या खूप दिवस टिकतात। आणि मग जेव्हा फणस वगैरे संपले की नंतरला मग शेतीची कामं, आम्ही लहान असताना ना मग शेतीची कामं चालू व्हायची, जशी पेरणी, नंतरला मग फोड, लावणी। तर त्या लावणी, भाताची लावणी होईपर्यंत या अटला टिकायच्या। आणि रोज शेतातून संध्याकाळी घरी आले आमच्या आई वगैरे किंवा आमच्या आजोबा, मग अशा अटला आहेत त्या भाजून ठेवायच्या। मग सर्वजण मिळून आहेत ते खायचो। खूप मजा असायची तेव्हा। तर ते दिवस आठवले ना की भारी वाटतं यार, की ते दिवस पुन्हा यावेत आपल्या सर्व घरच्यांबरोबर, आपले आजी आजोबा, आपल्या आई, तर या सगळ्यांबरोबर पुन्हा असं ते दिवस अनुभवता यावेत असं वाटतं। परंतु गेलेले दिवस पुन्हा येत नसतात मित्रांनो। तर जो दिवस आपला आजचा आहे तो दिवस कशा प्रकारे आपण आपल्या लोकांबरोबर, जो दिवस आहे तो आजचा दिवस आपण आपल्या लोकांबरोबर कशा प्रकारे छान घालू याचाच विचार प्रत्येकाने केला पाहिजे। तर उगाचच भांडण वगैरे करून काही फायदा नाही। तर जे गेलेले दिवस असतात ते पुन्हा येत नसतात, किंवा गेलेला माणूस असतो तो सुद्धा पुन्हा येत नसतो। त्यामुळे जो माणूस आता आपल्यासोबत आहे ना, जी माणसं आपल्यासोबत आता आहेत, तर त्यांच्याबरोबर आपल्याला कशा प्रकारे आजचा दिवस आहे किंवा आताचा जो क्षण आहे तो कशा प्रकारे आपल्याला चांगलं घालवता येईल, हेच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा। तर आता सर्व पटापट मी गरे आहेत ते अटला काढून घेतो। आणि यासाठी आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे माहिती आहे का? हे गरे, त्यानंतर तांदळाचं पीठ लागणार आहे। कारण तांदळाचं पीठ यासाठी की म्हणजे एक प्रकारे आपण भाकरी करतो ना त्या प्रकारेच हे बनवायचं आहे। म्हणजे भाकरी थापायची असते तशी नाही, हे जरा लिक्विड टाईप थोडंसं पातळ असणार आहे। म्हणजे ते पलीने घ्यायचं आणि तव्यावरती टाकायचं। ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे कसे बनवणार आहे ते। तर त्यामध्ये पीठ घ्यायचं आहे, तांदळाचं पीठ, त्यामध्ये ओला खोबरा घ्यायचा आहे किसून, त्याबरोबर वेलची असली तर वेलची टाकेन मी थोडीशी, असेल तर, बहुतेक आता आणलेली नाही बरेच दिवस, नसली तरी काय हरकत नाही। आणि थोडंसं गूळ, तर गूळ पण आहे ना तो खराब झाला आहे, बरेच दिवस झाले गूळ आणलेला होता तर तो खराब झालेला आहे। आता काय इमर्जन्सीमध्ये आहे नाही गूळ, तर मी थोडीशी बहुतेक साखर वापरेन। ॲक्च्युली थोडीशी जास्त नाही वापरायची, कारण का हे गरीच असताना एवढे गोड असतात, तर त्यामुळे थोडीशीच गूळ वापरायचा असतो। परंतु माझ्याकडे बहुतेक आज आमच्याकडे गूळ नाही आहे, तर मी साखर वापरेन थोडीशी। नेक्स्ट टाईमला मी बनवेन तेव्हा नक्की आता गूळ आणून ठेवेन, कारण आता फणस विकायला लागले तर आणून ठेवला पाहिजे गूळ आता। हा ॲक्च्युली 1 किलो गूळ आहे, पण तो ना खूप दिवस झाले तो खराब झाला, असं म्हणजे वितळला आहे आता, डब्यामध्ये भरून ठेवलेला तो, तर त्यामुळे तो मला वापरावासा वाटत नाही आहे, खराब झाला आहे तो। ते बघा, सगळ्या त्याच्या बिया आहेत अटला त्या मी काढून घेतलेल्या आहेत। आणि आता त्याला अजून ना, त्याला आता असाच नाही वापरायचं आहे, अजून त्याला बारीक करायचं आहे। तर आता चाळणीमध्ये मी त्याला पातळ त्याचा रस करून घेतो। तर आता ना अशा प्रकारे
चालणीवरून त्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर भाई आमचे मला खोबरा किसून देत आहेत, नारळ फोडत आहेत. तर बघा सर्व आहे तो गऱ्यांचा रस आहे तो बहुतेक काढून झालेला आहे बघा. अशा प्रकारे किती मस्त. तर सर्व साहित्य आपण तयार करून घेतलंय. आता यामध्ये टाकू आपण वेलची पावडर, त्यानंतरला हा खोबरा, थोडीशी साखर, गूळ नाही त्यामुळे साखर घेतलेली आहे मी, नाहीतर गूळ असता तर गूळच घेतला असता. गूळ आहे ना तो खराब झाला. तर थोडीशी 1 वाटी घेतोय, छोटी बाउल. तर आता त्यामध्ये ॲड करू आपण हे तांदळाचं पीठ थोडं. आता हे साहित्य सर्व आपण घेऊया मिक्स करून. पाणी बिलकुल नाही टाकायचा. तांदळाचं पीठ यासाठीच की त्याला ते ग्रिपिंग आपण तव्यावरती किंवा कावेलवरती घालणार त्यावेळेला व्यवस्थित त्याला ग्रिप भेटला पाहिजे, फिरवता आलं पाहिजे, दोन्ही बाजूकडून परतवता आलं पाहिजे, त्यासाठी तांदळाचं पीठ. बघा मस्त झालेलं आहे. खोबरा टाकल्यामुळे टेस्टी लागतं. तर बघा विस्तो पेटवलेली आहे, चुलीवरती बनवणार आहोत. कावील आता तापलेली आहे. आता लावूया तेल. मिश्रण चांगलं, साखर आपण टाकलेली ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पीछे बगल में घास वाला इलाका भी है तो हाफ स्पाइक होती है और हील पे स्पाइक होती है, इसलिए भाई वापस. तर बघा आपले धामगे आहेत ते तयार झालेले आहेत. मस्त. तर मला भारी खूप मस्त झालेले आहे. मैच चालू है. लखनऊ वर्सेस गुजरात. नो बॉल. तर मित्रांनो धामगे आहेत ते खूप मस्त झालेले आहेत, एकदम भारी लागत आहेत. तर अशा प्रकारे हे धामगे आम्ही बनवतो आमच्याकडे. तर तुम्ही पण असे बनवत असाल फणसाचे तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तर असेच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा. चला तर बाय.